बेहदची परम महाशांती. आज आपण जाणून घेणार आहोत आकाशीय रेकॉर्डचे गूढ. बापूजी आपल्याला सांगतात, प्रत्येक आत्म्याचे रेकॉर्ड असतात. मग ती मानवाची आत्मा असो की प्राण्याची, पक्ष्यांची असो की 84 लाख योन्यांमधील कोणतीही आत्मा असो, हे सर्व रेकॉर्ड असतात सूक्ष्मवतनात. पण केवळ सूक्ष्मवतनातच नाही, विष्णुपुरी, शिवपुरी, परमधाम, गॅलेक्सी, युनिवर्स, ग्रेट युनिवर्स, ग्रेट ग्रेट युनिवर्स, अगदी मल्टिवर्स पर्यंतही आत्म्यांचे रेकॉर्ड साठवलेले असतात. आत्मा पृथ्वीवर जे काही संकल्प करतो, कर्म करतो, त्याचे रेकॉर्ड थेट त्याच्या मूळ स्रोतापर्यंत जातात. दुर्बळ आत्मे जे 84 लाख योन्यांमध्ये अडकतात, त्यांचे रेकॉर्ड ब्रह्मापुरीपर्यंतच जातात. पण जे आत्मे दूरवरून ग्रेट युनिवर्स, ग्रेट ग्रेट युनिवर्स मधून येतात, ते 4 ते 5 कला, 7 ते 10 कला किंवा 15 ते 20 कलेचे देखील असतात. ते फार पॉवरफुल असतात. ते योनीच्या चक्रात अडकत नाहीत. कधीही खाली पडले तरी ते महासूर बनतात, पण शेवटी ज्ञानाने जागृत होतातच. रेकॉर्ड पाहण्याची क्षमता प्रत्येक आत्म्याच्या कलेवर अवलंबून असते. 10 कलेचा आत्मा महाब्रह्मांडातील रेकॉर्ड पाहू शकतो. 15 कलेचा आत्मा युनिवर्सपर्यंत रेकॉर्ड पाहू शकतो. 16 कलेचा आत्मा संपूर्ण युनिवर्सचे रेकॉर्ड पाहू शकतो. 100 कलेचा आत्मा मल्टिवर्सचे सर्व रेकॉर्ड पाहू शकतो. पण रेकॉर्ड पाहणं वेगळं आणि रेकॉर्ड मिटवणं फार महान गोष्ट आहे. रेकॉर्ड मिटवण्यासाठी आत्म्याच्या कारण शरीर, महाकारण शरीर, परम महाकारण शरीरात शिरलेले डेटा पूर्णपणे नष्ट करावे लागतात. यासाठी लागते परम प्रकाशाची शक्ती. 16 कलाचे रेकॉर्ड मिटवण्यासाठी 16 कलेची शक्ती हवी. 100 कलेचे रेकॉर्ड मिटवण्यासाठी 100 कलेची शक्ती हवी. ही शक्ती कुठून मिळते? फक्त बेहदच्या परमपित्याकडून. जेव्हा आत्मा परमपित्याशी कनेक्ट होतो, योग लावतो, तेव्हा परमप्रकाश त्याच्या आत्म्यामध्ये प्रवेश करतो आणि त्याचे सर्व रेकॉर्ड मिटून जातात. बेहदची परम महाशांती.